नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन गट ब 2018 पूर्व परीक्षा याच्यातील आपण आता गणिताचा आणि रिझनिंगचा पार्ट, जो बुद्धिमत्तेचा पार्ट आहे तो पाहणार आहोत. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि सायन्स हे आपण पार्ट याच्या आधीच पाहिलेले आहेत. ते तुम्ही यूट्यूबला पाहून घेऊ शकता. तुम्ही लेक्चर पाहताना स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.25 किंवा 1.5 ची स्पीड लावून लेक्चर बघू शकता. तुम्हाला फक्त रिव्हिजन मारायचे, तर त्या स्पीडने रिव्हिजन फास्ट होऊन जाईल. ठीक आहे, चला. 86 नंबर क्वेश्चन आहे. संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढा. बघा, संख्या काय दिल्यात, गोल, आणि त्याच्यामध्ये 4 संख्या दिल्यात, 9 4 8 3 असा. ठीक आहे, हा क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्ही डोकं लावा. आता काय, ही एक आपल्याला काढायचं आहे z आणि ही एक y. ह्या दोन्हीचं आपल्याला रिलेशन काढायचं आहे की ह्या संख्या कशामुळे असं दिल्या. ठीक आहे, बघू आपण. 8 आणि 3 11, 9 आणि 4 13. नाही, असं काही नाही. 3 त्रिक 9, 4 2 8. 3 इथं काय होतंय का, 26 27 नाही. ठीक आहे, मग आपण एक काम करू, क्रॉस बेरीज करू. 8 आणि 4 12, 9 आणि 3 12. ठीक आहे, इकडे बघा, 43 आणि 10 या दोघांची बेरीज 53, आणि 27 आणि 26 या दोघांची पण 53 येते. ठीक आहे, तर इथं 9 3 12, 8 आणि 4 12. तर आता असं लॉजिक लागलंय की दोन विरोधी संख्यांची बेरीज सेम येते. ठीक आहे, मग आता 11 आणि 3, 11 आणि 3 ची बेरीज येते 14. मग 8 आणि काय असं की त्याची बेरीज 14 येईल, तर 6. तर झेडची किंमत 6 असणार. पण त्यांनी आधी वाय आणि झेड रिस्पेक्टिव्हली आधी वाय विचारले. ठीक आहे, तर 6 नंतर असणारा पर्याय कोणता आहे, हाय. तर हे चौथा पर्याय त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग आता वायची काढू. 10 आणि 17 ह्याची बेरीज येणार आहे 27. मग असं 18 आणि काय येणार, 9. मग हे वाय आलं, वाय इज इक्वल टू 9. 9 आणि 6 4 पर्याय. ठीक आहे, आता 87 क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन खूप मोठा आहे. जमेल तर सॉल्व करा, नाही तर असे मोठे क्वेश्चन जे जास्त डोकं खाणार आहेत, वेळ घेणार आहेत, असे क्वेश्चन स्किप करत चला. कारण कंबाईन मध्ये तुम्हाला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवायचे. तर 1 मिनिटापेक्षाही खूप कमी, म्हणजे जवळजवळ 45 सेकंद ही वेळ मिळत नाहीये. ठीक आहे, तर असे क्वेश्चन स्किप करत चला. तरी पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. एकमेकांच्या शेजारी ठेवलेले x व y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा. ठीक आहे, घन x तुमच्या डावीकडे असून घन y तुमच्या उजवीकडे आहे. म्हणजे जो घन दिलेला आहे x तो डावीकडे आणि दुसरा y. x या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे. ठीक आहे, वाय या घनाची फक्त एक परस्पर पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठजोडीपैकी एक तपकिरी व दुसरी हिरवी आहे. उरलेले परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी काळी किंवा पांढरी आहे. तर जर x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, तर x चे पिवळे व y चे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल, तर x च्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. ठीक आहे, आता आपण दोन x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ, म्हणजे हे जे टेबलला चिटकलेलं असेल, हा असा टेबल असेल खाली, त्याच्यानुसार मग हे कोणतं लाल पृष्ठ, हे जे खाली आहे असं, हे जे पृष्ठ आहे खाली त्याला आपण नाव देऊ लाल पृष्ठ, आणि वायचं निळे पृष्ठ, म्हणजे हे आहे निळे पृष्ठ. हे लाल, हे खाली टेबलाला स्पर्श करत आहे. एक्स चे पिवळे व वाय चे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल, म्हणजे हा भाग आपल्या अलीकडला भाग. एक्स चे कोणते पिवळे आणि वाय चे तपकिरी, म्हणजे आपण इकडे घेऊ पिवळे, हे आपण तपकिरी. ठीक आहे, आता बाकीचे वरचे वाचू.
एक्स या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवली आहे व दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. आता खाल लाल आहे तिथे काय म्हणलंय, एकामेकाच्या विरुद्ध असलेली जोडी लाल रंगवली, तर मग वरची काय असणार, लाल असणार. ठीक आहे. तसंच काय म्हणलंय, दुसरी परस्पर विरुद्ध असलेली जोडी निळी रंगवली. आता आता ही खालची लाल, ही अलीकडली पिवळे, मग राहिली एकच जोडी. आता पिवळ्याच्या विरुद्धची जोडी होणार नाही, मग ही निळी आणि ही पण इकडली राईट साईडची निळी. ठीक आहे. आणि उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे. नाही नाही हां, दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे व दुसरे जांभळे. हा का, हां, उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे म्हणजे एक अलीकडलं पिवळं, तर पलीकडलं काय असणार, भिंती पलीकडल्या साईडच्या, आपल्या अपोजिटच्या साईडच्या. तर काय असणार आहे त्यांनी सांगितलंय, एक पिवळं व दुसरं जांभळं, जांभळ्या कलरचं. तर वायचं वाचू. वाय या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळे रंगवली. म्हणजे आपण जी खालची जी पृष्ठजोडी घेतली होती ती निळी, तर मग त्याच्या अपोजिटची काय येणार, निळीच. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठजोडीपैकी एक तपकिरी व दुसरी हिरवी आहे, तर तपकिरी अलीकडली, तर पलीकडली कोणती राहणार, हिरवी. आणि उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी काळी व पांढरे. आता राहिली फक्त एक राईट साईडची आणि एक लेफ्ट साईडची, तर ही काळी किंवा पांढरी असणार आहे. आणि हिकडली ही जी आहे ही राईट साईडची, ही पण काळी किंवा पांढरी. जर ही काळी असेल तर ती पांढरी, ही काळी पांढरी असेल तर ही काळी. ठीक आहे. काय विचारलंय, तर एक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाचा पृष्ठ निवडा. आता एक्स घन आहे, हा वाय, ह्याच्या निळ्या पृष्ठासमोर हा निळा आहे, ह्याच्या पुढे कुठला येणार, काळी किंवा पांढरी. ह्याचं उत्तर काय येणार, 2. ठीक आहे, समजलं सर्वांना. चला नेक्स्ट क्वेश्चन. पाल सदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. शेपटी ची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्म्या आहे, यांच्या बेरजे इतकी आहे. पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडायचा. ठीक आहे. आता हे सोपं आहे बघा. आधी थोडंसं एक आपण तुम्हाला पालीच्या आकाराचे डायग्राम काढू. ठीक आहे. आता आपण एक पाल काढले, तर पाल काय मी ऍक्च्युअल मध्ये पाल नाही काढणार आहे. हे पालीचं डोकं, हे तिचं शरीर आणि ही तिची शेपटी. ठीक आहे. तर पालीच्या डोक्याची लांबी दिली, ही हेड किती दिली, 7 सेंटीमीटर. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, हा डोके आणि शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. टेलची लांबी बघू आपण, तर ह्याची किती राहणार, मग डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी, म्हणजे एच प्लस टी, काय बॉडी, बी इज इक्वल टू एच प्लस टी घेऊ आपण. ठीक आहे. बघा बरोबर आहे का. त्याचे डोके व शेपटी, हे डोके आणि हे शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, डोके व शेपटी, डोके हे डोकं आणि शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतके आहे, म्हणजे ह्या दोघांच्या, हे हेड आणि हे टेलच्या बेरजे इतके आहे. शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्म्या आहे. जी ही टेल आहे ह्याची लांबी किती आहे, टेल इज इक्वल टू डोके, डोके म्हणजे हेड, दुसरं काय डोके आणि म्हणजे अधिक डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराचे, म्हणजे बॉडीच्या शरीराच्या निम्मे, म्हणजे बॉडीच्या किती हाफ आहे, यांच्या बेरजे इतकी टेलची लांबी. तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. मग आपल्याला काय काय माहिती आहे, हेड इज इक्वल टू 7 माहिती आहे, बॉडी इज इक्वल टू एच प्लस टी माहिती आहे, म्हणजे हेड प्लस टी माहिती आहे, आणि टी म्हणजे काय दिलं, एच प्लस बी बाय 2, म्हणजे बॉडी भागिले 2. तर आता आपण काय करू, म्हणजे बॉडी काढू, बरोबर. मग बॉडी काढायला आपल्याला बॉडीचे काय, हे
तर मग बॉडी इज इक्वल टू हेड किती 7 सेंटीमीटर दिली, टेल किती दिली, हेड प्लस b/2, तर अजून मांडून घ्या 7 + 7 + b/2. आता हे दोन इकडं ह्याच्यात आहे, छेदात आहे. एक मिनिट थांबा. हां, हे b/2 इकडं प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस झालं, तर ह्या b मधनं b/2 गेलं तर b/2च राहतं, बरोबर. तर इकडे झालं 14. ते कसं झालं आता ते पण सांगतो तुम्हाला. p इज इक्वल टू 28. आता तुम्ही म्हणताल की हे b/2 प्लस आहे, तिकडे जाऊन b मधनं मायनस झालं कसं काय, तर बघा हे b मायनस b/2 इज इक्वल टू, आता ही तर काय छेद नाहीये म्हणून छेद समान करून घेऊ. 2 न खाली गुणलं, वर बी 2 न गुणलं, बरोबर. मग काय झालं 2b मायनस b/2. 2b मधनं 1b गेलं, 1b नाही, b ला b आलं सेमच, समजलं. मग बॉडीची लांबी किती आली 28 सेंटीमीटर, हेडची किती 7 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय, तर टेलची काढायची, कारण टोटल लांबी काढायची, पालीची एकूण लांबी काढायची. तर टेलची किती आता, टेलची लांबी ह्याच्यात टाकून द्या, t इज इक्वल टू मध्ये हेड 7 प्लस बीची किती 28/2, बीची 28 मांडली आणि हे भागिले टेलचं ते आहे सूत्रानुसार, बे एक बे 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 चोक 8 म्हणजे 7, 7 अधिक 14 किती झाली टेलची लांबी 21. मग टोटल लांबी किती झाली पालीची, टोटल लांबी आता ही टेलची झाली 21 सेंटीमीटर. मग पालीची लांबी किती असेल टोटल, हेड प्लस बॉडी प्लस टेल इज इक्वल टू, हेड किती 7 सेंटीमीटर, बॉडी 28 सेंटीमीटर आणि टेल 21 सेंटीमीटर. करा बेरीज, हे 7 आणि 21 28 आणि 28 आणि 28 56 सेंटीमीटर, 56, उत्तर 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता की शॉर्टकट कसा का सर, इतका वेळ आहे का आम्हाला थोडा, तर तुम्हाला सांगतो शॉर्टकट हा काय नसते, फक्त ऑप्शन पर्याय जे असतात आपल्या स्टेप जे असतात ते स्टेप कमी करायचे असतात. प्रत्येक कॅल्क्युलेशन लिहित बसायचं नाही, काय काय कॅल्क्युलेशन डोक्यातच करायचे. जसं हेडची लांबी 7 आहे, बॉडीची h प्लस टी, टीची किती, टीची लांबी किती, हेड प्लस बॉडी/2 म्हणजे बॉडीच्या लांबीच्या निम्म, तर किंमत ठेवून टाका. बॉडीची लांबी काढून टाका पटपटा, 7 अधिक टेलची एचची लगेच येतात, आता हे एच मांडून टाकायची डबल, बॉडीची किती ती काढायची आपल्याला. आता हे त्याच्यात काय केलं, कॅल्क्युलेशन कमी करायचं. हे बॉडीचं b/2 तिकडं b मधनं जाऊन मायनस झालं तर काय राहणार, b/2च राहणार, 7 आणि 7 14. मग आता काय करणार, इथं अजून 2 तिकडे गुणले करत बसणार का नाही, b इज इक्वल टू काय करणार 14 गुणिले 2 28, हे कॅल्क्युलेशन कमी करायचं. आता बॉडीची आली, हेडची माहिती आहे, टेलची काढायची, टेल इज इक्वल टू हेड 7 आहे, बी इज इक्वल टू किती 28/2, काय करणार तुम्ही मग 14, मग टेल किती आलं 21. असं कॅल्क्युलेशन कमी करायचं, फक्त त्याचे जे मल्टिपल कॅल्क्युलेशन आपण स्टेप करणार आहेत ते करायचे नाही डोक्यातल्या डोक्यात, बाकीचे स्टेप डोक्यात करायच्या, मनातली मनात करायच्या. आता हे 21, हे 28 आणि हे 7, मग हे काय तुम्ही अजून लिहित बसणार आहे का नाही, 21 आणि 7 28 आणि 28 56 झालं. एवढं फास्ट करायचं, हे दिमागात झालं पाहिजे. तुम्हाला जर बेरीज करायला सांगितली ना, 7 आणि 5 किती 12 लगेच लक्षात आलं पाहिजे, 11 आणि 13 किती 24 लगेच लक्षात आलं पाहिजे. चला 89वा क्वेश्चन आहे, दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 6 24 72 240 आणि 726, सॉरी. तर याच्यात बघा काय आहे, आता याच्यात काय करायचं, लॉजिक लावायचं. जर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला लॉजिक लवकर लागून जाईल. 6 24 72 240 756 726, तर अशा संख्या 6 चौक 24 24 14 8 24 त्रिक 72, म्हणजे 6 गुणिले 4 केलं 24 आलं, 24 गुणिले 3 केलं 72, 72 गुणिले 2 पाहिजे, पण तसं नाहीये. 72 दोन्ही किती 144, तसं आहे का नाही. मग ह्याच्यात काय केलंय, हे एक तर अशा संख्या जर आल्या ना एकदम खूप मोठ्या फरकानं वाढत आहेत,
तर अशा एक तर वर्ग संख्या म्हणून वाढत असतात किंवा घनसंख्या म्हणून वाढत असतात. तर बघा आता 6, 2चा वर्ग 4 करू आपण अधिक 2 करू. 2चा वर्ग 4 अधिक 2 6. आता इथं 24 आहे तर 4चा वर्ग 16 अधिक 8. 8 काय लॉजिक लागते का? नाही. पुन्हा 7चा वर्ग 49 अधिक किती 72 ला काही लॉजिक लागत नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट. मग आता घन बघू. 2चा घन सॉरी 3चा वर्ग बघू. 3चा वर्ग -3 6 येत आहे. 4चा बरोबर आहे. 3चा वर्ग 4चा वर्ग तसं होतंय का? नाही. मग काय करू? 3चा घन करू -3 करू. 3चा घन 27 - 3. 3चा चौथा घात काय येते बघा आणि मायनस करा. 3चा चौथा घात 3चा घन 27. 27 गुणिले 3 करा. 27 त्रिक किती? 81. 81 - 3 हे किती येणार? 78. मग 72च्या जागेवर 78 पाहिजे, पण पुढे तेच होते का बघू. आता 3चा 5वा घन 78 गुणिले 5 करा. 8 पंचे 40 ला 0 हात चाले 4 5 7 5 35 आणि 4 39. 3चा 5वा घन बघा. नाही सॉरी 78 नाही 81 होणार. 81 सॉरी माय मिस्टेक. 3चा 5वा घन किती होणार? 81 गुणिले 3 करायचे. 3 1 3 8 3 24 243 -3 बरोबर. असं केलं तर पुढचं हे पण येतंय की 3चा 6वा घन 729 -3 726. म्हणून ह्याचं उत्तर आहे 72. हा चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे, आता हे बघा मुलाखत दिले. पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता या 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनलकडून घेण्यात आली व ABCDEF या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून केली. शाळा आणि पॅनलचा क्रम सेमच असेल असे नाही. पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. बरोबर. आता जी माहिती दिली ती आपण मांडायची. आता आपण काय करू? इथे पॅनल लिहू, स्कूल लिहू, इथे स्टुडंट्स लिहू, स्टुडंट आणि इथं स्कूल. ठीक आहे, त्याच्या लाईनमध्येच लिहायचं. आता काय म्हणलं बघा. पहिलं पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. पॅनल 4ने 4च असं लिहू आपण. थांबा एक मिनिट, रोमन मधलं नको लिहायला. पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. बरोबर. समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली पण शाळा C किंवा D साठी नाही. समीर, आपण जर इथं समीर लिहिलं तर समीरची मुलाखत कुणी घेतली? पॅनल 3ने घेतली पण शाळा C किंवा D साठी नाही. तर C किंवा D साठी नाही. ठीक आहे, ACD तर गेलं तर राहिलं काय मग त्याला? A गेलं, C गेलं, D गेलं. तर समीरची मुलाखत एक तर B साठी नाही तर E नाही तर F साठी घेतली. तर ते आपण बघू पुढं. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली म्हणजे B पण गेलं. पण पॅनल 1 किंवा 2 ने घेतली नाही. 1 किंवा 2 ने घेतली नाही. तर आता पॅनल 1 2 ने घेतली नाही, 3 4 ने घेतली नाही. मग कुठल्याने घेतली असेल? 5 6 नाही तर 7 ह्या तिन्हीपैकी कोणीतरी घेतली असेल. कुणाची? हरीची. निकिताची मुलाखत पॅनल 6ने शाळा म्हणजे VIने शाळा F साठी घेतली. कोण? निकिता. निकिताची पॅनल कितीने? 6ने शाळा कोणती? E साठी घेतली. बघा E पण गेलं. आता इथं F आणि G राहिलं कुणासाठी? समीरसाठी. आता हे 6 पण गेलं म्हणजे हरीसाठी 5 आणि 7 राहिलं पॅनल. पॅनल 7ने शाळा F साठी. पॅनल कोणता आहे? 7. शाळा कोणती? F. F पण गेलं तर G. बघा समीर आला G वर.
समीरची मुलाखत पॅनल 3 ने जी साठी घेतली, कारण जे राहिला तो टाकून द्यायचा. तर 7 ने एफ साठी मुलाखत घेतली. एफ या शाळेसाठी 7 ने पॅनलने मुलाखत घेतली. कुणाची घेतली का माहित नाही. आता समीर झाला ना, हे कोण आहे? सेकंड, एक मिनिट. समीरची, हरीची झाली, निकिता, नाही ही निकिता आहे. 4 न कुणाची घेतली? निलेश, NL करू ह्याला, निलेश आणि निकिता. ठीक आहे. पॅनल 7 ने साठी घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली. कोण? हे समीर आहे. समीर R करू आणि शैलजाला SL करू. तर त्याला कोणी घेतली मुलाखत? पॅनल 1 ने घेतली, बरोबर. पण कोणत्या शाळेसाठी नाही? C साठी नाही. तर कुठे गेली C? ही C साठी नाही घेतली. ठीक आहे. C आणि D. आता आपल्याकडे किती राहिलेत? हे 3 आणि 2 5 आणि 2 7 राहिलेत. ठीक आहे. तर आता C साठी घेतली नाही. C साठी नाही घेतली म्हणजे कोणासाठी घेतली? D साठी घेतली, कारण आता ऑप्शन एवढेच राहिलेत, C आणि D. तर C साठी नाही घेतली म्हणजे D साठी घेतली. कोणाची? शैलजाची. पॅनल कोणत्या ना? 1 न. आता बघा आपल्याकडे पॅनल कोणते? 3 आणि 2 5 झाले, अजून 2 पॅनल राहिलेत. पॅनल 2 ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. पॅनल 2 न लक्ष्मणची घेतली नाही म्हणजे कुणाची घेतली? हरीची. मग लक्ष्मणची कुठल्याने घेतली? 1 2 3 4 5 न घेतली. कुणाची? लक्ष्मणची, LX, बरोबर. आणि मग आता हे बघा कोण राहिलं? हरी झाला, समीर झाला, निलेश झाला, शैलजा झाला, निकिता झाला, लक्ष्मण झाला, सुजाता. 7 नंबर जे पॅनलनं मुलाखत घेतली ती सुजातासाठी घेतली, F शाळेसाठी. आता बघा इथं मग C साठी नाही घेतलं. A झालं, B झालं, C राहिलंय. C म्हणजे लक्ष्मणसाठी C शाळा आली. D E F G आलं सगळ्यांचं. तर पॅनल फी ने कोणाची मुलाखत घेतली? फी म्हणजे 5. त्याचं उत्तर काय आलं? 5 कोणासाठी? लक्ष्मण, LX. एक मिनिट थांबा. पॅनल 2 न लक्ष्मणची घेतली. सॉरी, पॅनल 2 न इथं लक्ष्मणची घेतली, हरीची नाही. लक्ष्मणची पॅनल 2 न घेतली. तर मग हरीला राहिलाय आपला. तर कोण राहिलाय? तर हरी 5 साठी. तर मग ह्याचं उत्तर येत आहे हरी. हे आपण चुकीचं थोडंसं वाचलं होतं, माय मिस्टेक. ठीक आहे, समजलं? असं काढायचं. बघा 91. A या शहराकडून B या डोंगरी शहराकडे जाण्यासाठी 6 मार्ग उपलब्ध आहेत. हा A शहर आहे आणि हे B डोंगरी शहर आहे. ठीक आहे. तर डोंगरी म्हणजे बाहेरून मार्ग असतील जाण्यासाठी. यातील तिघांचा निर्देश PQR आणि तिघांचा निर्देश 1 2 3 केला जातो. वादळी हवामानात त्यातील Q मार्ग बंद ठेवतात. आता आपण काय करू? 1 2 3 4 5 आणि 6 मार्ग ठेवले. ठीक आहे. तर याला आपण नेमिंग देऊ PQR 1 2 3. ठीक आहे, दिलं. तर हा Q मार्ग बंद ठेवतात. हा Q मार्ग बंद ठेवतात कधी? वादळी हवामानात. एका नदीच्या पुरामुळे P व 1 3 मार्गावर परिणाम होतो. P ह्याच्यावर आणि 1 आणि 3 मार्गावर परिणाम होतो. कोणामुळं? नदीपूर. जर मार्ग 1 बंद झाला तर R बरोबर बंद होतो. हा 1 बंद झाला तर R पण बरोबर होतो. म्हणजे हा पण झाला. कारण दोन्ही मार्ग A पासून निघणाऱ्या एकाच मार्गाचे, ह्या A पासून जे मार्ग निघतात ना, एकाच मार्गाचे दुभंजक असल्यामुळे 1 बंद झाला की R पण होतो बंद. जेव्हा हवामान वादळी असते त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा. आता वादळी हवामानात Q तर बंद होतोच, आणि नदीला पूर येतो तेव्हा कोणता बंद होतो? P व 1 3. P 1 3. आणि
एक बंद झाला तर आर ऑटोमॅटिक बंद होतो. तर मग उरलेला मार्ग कोणता आहे? हा 2. बरोबर, हा मार्ग अवेलेबल राहतो. ठीक आहे, म्हणून ह्याचं उत्तर 3. 92. जर पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे, क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे, तर पी क्यू आणि वाय ची सरासरी 23 आहे, तर पी आणि वाय ची सरासरी किती असेल? सरासरीच आहे, सोपं आहे. मांडून घ्या ज्या गोष्टी दिल्यात त्या आपल्याला. पी प्लस क्यू इज इक्वल टू 20. बरोबर, सरासरी 20 आहे, म्हणजे ह्या सरासरीचं मग आता टोटल बेरीज किती असेल त्यांची? 40. मग 40 लिहूनच टाकतो डायरेक्ट. आणि क्यू प्लस वाय ची सरासरी 25 आहे, तर टोटल बेरीज किती असेल? 50. आता तुम्ही म्हणणार कसं? अरे सरासरी किती? हे दोघं जणच आहेत, त्यांची सरासरी किती? 20. दोघ जणांची सरासरी म्हणलं दोघांची बेरीज किती असणार? गुणिले 2 करा, 20 ला 40. तसंच क्यू आणि वाय यांची सरासरी 25 आहे, दोघांची मिळून सरासरी 25 आहे. तर सरासरी कशी काढतो आपण? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या होत्या तेवढं. तसंच आता संख्या किती इथे, म्हणजे व्यक्ती किती? 2 व्यक्ती असो किंवा काय असेल ती, तर 25 गुणिले 2 किती होणार? 50. आणि पी प्लस वाय प्लस पी क्यू प्लस वाय ची सरासरी किती आहे? 23. पी प्लस क्यू प्लस वाय ची सरासरी 23 आहे. मग हे तिघ जण आहेत, 23 गुणिले 3 करा, 23 2 46, 23 त्रिक 69. तर पी प्लस वाय ची काढायची. बरोबर, आधी एक काम करा, ह्या दोघांची बेरीज करा. पी प्लस क्यू, क्यू प्लस वाय इज इक्वल टू किती येणार? 50 आणि 40 90. मग आता हे 2 क्यू आलंय, मग पी प्लस 2 क्यू प्लस वाय इज इक्वल टू 90. बरोबर, आता आपल्याला काढायची पी आणि वाय ची. हे पी आणि वाय इथंच ठेवायचं. हा, हे असंच राहू दे. एक मिनिट. एक मिनिट बेरीज नाही करायची थोडस. हा, तर आता ह्याच्यात आपल्याला बघा, पी प्लस पी प्लस क्यू प्लस वाय ची बेरीज दिली आपल्याला, किती दिली? 69. ह्याचा काहीतरी फायदा करून घेऊ ना. हे पी क्यू आणि वाय, मग ह्याची बेरीज 69 दिली, प्लस राहिलं काय? एक क्यू इज इक्वल टू 90. तर मग हे 69 हे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होणार. क्यू इज इक्वल टू किती येणार? 69 मधनं 90 गेलं, 71 21. मग क्यू इज इक्वल टू 21 येणार आहे. तर मग 21 ह्याच्यात टाका. हे जे एक नंबर आहे ह्याच्यामध्ये 21 टाका. मग पी प्लस क्यू प्लस वाय इज इक्वल टू 69. इथं पी प्लस 21 प्लस वाय इज इक्वल टू 69. आता हे 21 तिकडे जाऊन मायनस करा, राहिलं का? पी प्लस वाय इज इक्वल टू 69 मायनस 21 किती आलं? किती आलं? 48. ठीक आहे, मग पी प्लस वाय आलंय 48. ह्या दोघांची बेरीज 48 आली, तर पी प्लस वाय ची सरासरी काढायची किती? मग भागिले 2 करा, 24. आलं उत्तर? आलं लक्षात? ठीक आहे, हे खोडून टाकतो पुढच्या क्वेश्चन साठी. गणित पाठ करायचे नाहीत, कन्सेप्ट समजून घ्यायची. कन्सेप्ट बघा. 93 प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथं कोणती संख्या येईल? आता काय रिलेशन बघायचं ह्या दोघांचं. ठीक आहे, तर बघा काय होतंय. 7 आणि 5 12 आणि 12 आणि 4 16 आणि 17. 17च्या पाड्यात 91 होते का? नाही. मग अजून काय लागते का ट्रिक? ह्यांची बेरीज तर करून बघितलं. 7 चोक 28 आणि 5 एक 5. 28 आणि 5 नाही. 7 5 35 आणि 4 नाही. मग आपण एक काम करूया, आता ह्यांचा वर्ग करून बघू. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 1. ह्यांची बेरीज किती ती बघू.
9 आणि 9 5 14 आणि 6 20 आणि 1 21 ला 1 हातच्याले 2 4 आणि 2 6 आणि 1 7 7 आणि 2 9 91 आलं बघा. हेच लागतंय. आता इथं बघा 6 चा वर्ग 36 5 चा वर्ग 25 हे 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग 1 6 आणि 5 11 11 आणि 4 15 15 आणि 1 1606 हातच्याला 1 3 आणि 2 5 आणि 1 66 आलं बघा. हेच करायचंय. 4 चा वर्ग 16 4 चा वर्ग 16 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4 बघा 16 आणि 16 32 32 आणि 9 41 41 आणि 4 45 ठीक आहे. उत्तर 1 बघा 94 बघा. पहिल्या दोन संख्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 86 29 98 काय त्याचं बघा. 86 भागिले 2 करू किती येत आहे 43. हे 8 आणि 6 ची बेरीज करा 14 मायनस करायच्यातून 13तनं 4 गेले 9 4तनं 2 गेले 2 ते 98 भागिले 2 2 करा किती येत आहे 49 49 आता 98 ची 9 8 17 मायनस 17 करा 2 आणि 4तनं 32 आलं उत्तर. अशा गोष्टींना गणित 1 मिनिटाच्या आत सुटण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप गरजेची. ठीक आहे. आणि एक्सप्लेनेशन अशाच प्रकारचं करा जेणेकरून तुम्ही फक्त क्वेश्चन पाठ नाही करणार तर क्वेश्चन रिलेटेड इतर गोष्टीही लक्षात येऊन जातील तुमच्या. बघा काय म्हणले. सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्र दाखवते. बाण काय दाखवते मराठी. ठीक. वर्तुळ गुजराती. त्रिकोण कन्नड. आयत हिंदी. आणि विशिष्ट आकार नसलेला इंग्लिश. खरं आहे त्यांचं. चुकीचा निष्कर्ष निवडायचा आहे. चुकीचा विचारलंय बरं का. काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. हे जर पाहिलं तुम्ही तर 5ही भाषा हा पॉइंट बघितला ना. हा पॉइंट एक मिनिट. हा पॉइंट सर्वजण बोलतात बघा. येडवकडं बी आहे बाण बी आहे त्रिकोण बी आहे वर्तुळ बी आहे आणि चौरस बी आहे. तर हे वाक्य 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही हे वाक्य पूर्णपणे हे 4 हे बरोबर आहे पण हे वाक्य चुकीचं आहे. पहिलं वाक्य म्हणजे पहिला जो वाक्याचा पहिला भाग आहे तो बरोबर आहे पण नंतरचा भाग चुकीचा असल्यामुळे ते वाक्य चुकीचं झालं. निष्कर्ष चुकीचा झाला. काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात. कन्नड व हिंदी बोलणारे आहेत नाही काही. काही मराठी बोलणारे व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात. आता मराठी बोलणारे बाण गुजराती बोलणारे वर्तुळ आणि हिंदी बोलणारे हे चौरस मध्ये हा भाग हे पण बरोबर आहे. तेथे काही मराठी आणि अन्य 2 भाषा बोलणारे व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात. मराठी आणि इतर 2 भाषा बोलणारे व्यक्ती आहेत पण मराठी आणि हिंदी बोलणारे पण व्यक्ती आहेत एवढे. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर काय हे पण बरोबर आहे. तर चुकीचं विचारलं होतं तर ए शिवाय एकही नाही येते. ए सोडून दुसरं कुठलंही चुकीचं नाहीये हे त्याचं. ए वगळता सर्व जर लिहिलं ना तर बाकीचं असं होईल की ए बरोबर आहे आणि बाकीचे चुकीचे. त्यामुळे ए वगळता सर्व नका लिहू. ए शिवाय एकही नाही हे येत आहे. 96 बघा काय म्हणतंय. खालील प्रश्नामध्ये या चिन्हाच्या डाव्या बाजूला कोणत्या ह्या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या 2 पदामध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडे 2 पदामध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय उजवीकडील 2 पदामध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. EF 15 आणि KL काय. तर ईचा नंबर तुम्हाला माहिती आहे. काय नंबर आहे ईचा 5.
आणि एफचा 6, तर मग बघा काय होतंय ती 6 पंचे 30, 30 होतंय 30, 15 भागिले 30 भागिले 2 15. केचा नंबर किती आहे 11, एलचा 12, 11 गुणिले 12, 11 दोन्ही 22 आणि हातचे आले 2, 11 1 11 दोन्ही 110 आणि 11चे दुप्पट करा, तसं बी होतंय. 11 1 11 2 13, 132 भागिले 2 करा, किती येतंय 66. बेसकून 12, बेसकून 12, आलं का उत्तर. पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 122, 170, 290 चा संबंध कशाशी आहे. ठीक आहे. तर बघा काय काय डोकं लावता येते बघा. बघा इकडं 122 च्या नियर बाय कुठली संख्या आहे का जी की तुमच्या ओळखीतली. 121 कशाचा वर्ग आहे 11चा अधिक 1. 170 च्या जवळपास 169 कशाचा वर्ग आहे 17चा अधिक 1. तर 11 आणि 13, 11 नंतर सॉरी 13चा आहे 13चा, 11 नंतर 13, 13चा वर्ग 169 आहे. आता हे 290च्या रिलेटेड कुठला वर्ग आहे का जवळ. आहे ना 17चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे 289 अधिक 1 290. मग आता 11 नंतर 13 आहे तर 17 नंतर काय असणार 19. 19चा वर्ग किती 361 अधिक 1 केलं तर काय होतं 362, म्हणून पर्याय 2. 98 एका सांकेतिक भाषेत व्हिडिओ हा PWREL चा संकेत आहे, चेअर RZSXI चा संकेत आहे, तर बोर्ड हा शब्द त्याच्या सांकेतिक भाषेत कसा लिहावा. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करतो, जर अक्षर पाठ असेल तर ठीक, नाहीतर मी काय करतो 2 मिनिटात 5-5च्या ग्रुपने ABCD लिहून घेतो. ABCD E FGHIJ KLMNO PQRST UVWXYZ. तर असे जर वेळ नसेल तर हे करू नका. ह्याच्यानुसार काही शॉर्ट ट्रिक असतील तर तो तुम्हाला मी आपल्या लेक्चरमध्ये सांगून देईल, नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा इतर लेक्चरमध्ये. शक्यतो नंबर पाठ असले ना तो प्रॉब्लेम येत नाही. तर बघा काय म्हणले, ह्या व्हीला हा व्ही तसाच आहे, पण हा सी साठी आर तसा नाहीये. तर व्हीचा काय शेवटून 5वा नंबर आहे बरोबर. नाही VW बघा 2-2चे ग्रुप केले त्यांनी. VI हा आय, व्ही किती पाठीमागून 1 2 3 4 5वा, आय पडून किती 5 आणि 4 8. एक मिनिट थांबा, मला डोकं लावू द्या कसं आहे ते. व्ही नंतर व्ही, सी नंतर आर. सी नंतर आर काय 3 आणि आर 6 आणि 3 9. हा 3चा तिप्पट. एक काम केलं यांनी, ह्याचा काही संबंध नाहीये असं मला वाटतंय. हा व्ही इथं ठेवला, सी पुढून नाही नाही आहे संबंध आहे. ओ साठी एल
6 आणि 5 11 नंबर 12, तर 5 आणि 5 10 आणि 2 12. हा बघा, फीसाठी फी समोरून किती आहे? 22वा, बरोबर. इथं 22वा. ह्या क्वेश्चन बद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मला सोडवलेला आहे क्वेश्चन पण आता आठवण आहे. ठीक आहे. 99. खालील विधानावर विचार करा. कुंदा ही दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. बी. तिची लहान बहीण नैना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घरी असते. सी. सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार, गुरुवार या दिवशी आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार, रविवार या घरी उपलब्ध असते. तर तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी किती वाजता एकत्रित असते? अशा वेळेस सगळ्यात सोपं करायचं. आता काय लिहायचं? आधी वार लिहायचे. कोणता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ठीक आहे. आता लिहायचा टाईम. टाईम किती? 12 ते 4, दुसरा 10 ते 2 आणि तिसरा 9 ते 12. थांबा. हे आपण आधी क्रमानं लिहू. सकाळी 9 ते 12 हा 9 ते 12 बरोबर. पुन्हा दुसरा आहे 10 ते 2 पर्यंत आहे. तिसरा आहे 12 ते 4 आणि चौथा आहे 2 ते 4 या वेळेत. जवळजवळ 4 टाईम आहेत. तर बघा, कुंदा ही दुपारी 12 ते 4 मध्ये असते ती. ठीक आहे. कोण? कुंदा. कोण वारी असते? मंगळवार, गुरुवार, रविवार. मंगळवारी कुंदा 12 ते 4, मंगळवार, गुरुवार आणि रविवार. ठीक आहे. असं कॉलम बी करू शकता. तिची लहान बहीण नाही ना, सोमवारी 10 ते 2 हा कॉलम आहे. तर सोमवार कोण? नाही ना. गुरुवार नाही ना. सोमवार, गुरुवार, शुक्रवार त्याच्यानंतर लगेच आणि रविवार. ठीक आहे. आता सर्वात मोठी बहीण ज्योती कोणवार असते? 9 ते 12 सोमवार, 9 ते 12 बुधवार आणि गुरुवार. ज्योती आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार, रविवार हे शेवटचे 3 दिवस असते. कोण? ज्योती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र घरी असतील? तर तिन्ही बहिणी गुरुवारी एक. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. 9 ते 12, 10 ते 2 आणि 12 ते 4. म्हणजे 12 वाजेपर्यंत ही पण 12 वाजता येते आणि ही 10 ते 2 मध्ये म्हणजे ही पण 12 वाजता आहे. तर 12 वाजता गुरुवारी. आणि इकडे बघा, इथं आहे 10 ते 2 मध्ये रविवारी तिन्ही बहिणी एकत्र आहेत. किती? 10 ते 2 मध्ये 12 ते 4 आणि 2 ते 4. आता ही 2 वाजेपर्यंत थांबते, ही 2 वाजता आलेली आहे. ठीक आहे. आणि 12 ते 4 म्हणजे ह्याच्यामध्ये 2 आहेत. तर रविवारी दुपारी 2 वाजता. कोणतं उत्तर आहे याचं? 2. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन आहे. 100 3 पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा. ABCDE आणि F हे सदस्य व 2 जोडपे असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू
अननस, अंजीर, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला पसंती देतो. एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू विशेष पसंत करत नाही. सी, जी ई ची सून आहे तिला अननस सर्वात जास्त आवडतो. बी, जो डी चा अविवाहित मुलगा आहे तो चिक्कू विशेष पसंत करतो. एफ हे ए चे नातवंड आहे ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे. एफ ला संत्रे आवडत नाहीत. ए व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. बघा, एकही पुरुष अंजीर व पेरू पसंत करत नाही. आणि इथं काय म्हणलं, ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. म्हणजे ए ही कोण राहणार, फिमेल. मेल आणि फिमेल मध्ये लिहिलं ए ही 100% फिमेल आहे. ठीक आहे. आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. म्हणजे हिचा जो जोडीदार व्यक्ती एचा तो केळे पसंत करतो, जो पण असेल तो. मग आता ही फिमेल झाले म्हणजे जोडीदार कोण असेल, मेल. तो काय पसंत करतो, केळे. ठीक आहे. मग आपल्याला ते शोधायचं कोण आहे ते. तर पुढील संचापैकी सत्य नसलेले विधाने. आता एकही पुरुष अंजीर व पेरू खात नाही. केळी तर गेलं, केळं एका पुरुषाने खाल्लं. अंजीर व पेरू पुरुष खात नाही. तर बघू आता कसं आहे ते. सी ही ई ची सून आहे. सी जी ई ची सून आहे. ई ची सून आहे. मग आपण काय बघा, ए तर आपण सी आपण काय लिहिलंय, तर ए हा फिमेल आहे. ए ही फिमेल आहे. तर ई ची सून आहे. ई मग कोण असणार, मेल असणार. कारण ह्या दोनच जोडपीत मग ही सी वाली सून आहे. तर सी सून कुणाची, ह्याची. मग हिची बी सूनच आली. ठीक आहे. तिला अननस आवडतो. कुणाला, सुनाला अननस. तर अननस बी गेला बघा. एला काय आवडतंय त्याच्याबद्दलचं. बी, जो डी चा अविवाहित मुलगा आहे. बी, जो डी चा अविवाहित मुलगा आहे. म्हणजे आता हे दुसरं जोडपं आलं बघा. डी चा अविवाहित मुलगा कोण, बी हा मेल आहे. मेलच्या ह्या लाईन मध्ये लिहायचे आपल्याला. तो चिक्कू विशेष पसंत करतो. ह्याला काय आवडतात, चिक्कू. 3 पुरुष झाले. तर 3 4 3 आणि 3 6 सदस्य आहेत. तर 3 महिला. मग आता अजून एक महिला ह्याच्यात कोण, एफ हे ए चे नातवंड आहे. एफ नातवंड आहे का, आता 3 महिला आणि 3 पुरुष आहेत. तर एफ हे ए चे नातवंड आहे, बरोबर. जे की दुसऱ्या पिढीच्या जोडप्यानं दत्तक घेतले. म्हणजे हे डी आणि सी न दत्तक घेतलंय. कोण, एफ ही फिमेल आहे. एफ ला संत्रे आवडत नाहीत. एफ ला काय आवडत नाही, संत्रे आवडत नाही, बरोबर. एफ ला संत्रे आवडत नाही. चिक्कू बी ला आवडतो. केळ ई ला आवडतात. डी ला काय आवडतं ते माहित नाही आपल्याला. एफ ला संत्रे आवडत नाहीत. सी ला अननस आवडतं. तर एफ ला आता हे फिमेल असल्यामुळे एकतर अंजीर नाही तर पेरू, बरोबर. पण ए ला काय आवडतंय, ए ला अंजीर. तर मग एफ ला काय असणार, राहिलं काय. आता पुरुषांना अंजीर व पेरू आवडत नाहीत. पण अंजीर तर ए ला आवडते. आणि सी सून आहे तिला अननस आवडते. एफ ला काय आवडणार, पेरू. राहिलेली माहिती भरून टाकू. डी ला काय आवडणार मग, केळे झालं, चिक्कू झालं, अननस झालं, अंजीर झालं, पेरू. तर डी ला आवडणार संत्र. ठीक आहे. सगळी इन्फॉर्मेशन झाली. डी संत्रे विशेष पसंत करतो. बघा आता विधाने, तो ए चा मुलगा नाही. डी हा संत्रे विशेष पसंत करतो जो ए चा मुलगा नाही, बरोबर. तर आहे का मुलगा ए चा, पुढीलपैकी हा आधी हे बघा, सत्य नसलेले विधाने. ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. ई हा
पुरुष सदस्य बरोबर आहे हे वाक्य. सी ने मुलगी दत्तक घेतली आहे. सी ने मुलगी दत्तक घेतली बरोबर आहे. ही एफ ला दत्तक घेतलंय हे पण बरोबर आहे. डी संत्रे विशेष पसंत करतो पण तो एचा मुलगा नाही. एचा मुलगा नाहीये. एचा मुलगा नाही हे कसं होऊ शकतं? एचा मुलगा तर आहे ना. ही सून आहे म्हणल्यावर हे त्याचा मुलगाच असणार ना. पण हे वाक्य चुकीचे. तर पुढील संचापैकी सत्य नसलेले वाक्य कोणतं आहे? ए. बाकीचे एखेरीज सर्व लिहिताना कारण एखेरीज सर्व ही सत्य आहेत तर एखेरीज एकही नाही म्हणून 2 ऑप्शन. ठीक आहे. बघा त्या क्वेश्चनचा जो मागचा क्वेश्चन राहिला आपला त्याचा जर कुणाकडे काय असेल तर मला पाठवू शकता.